आणखी एक महत्त्वाची बातमी, मध्य वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील लोकल अजूनही उशिरानच धावतायत। दादर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे ट्रॅकवर आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या 8 ते 10 मिनिटे उशिराने असल्याची माहिती आहे। वेस्टर्न रेल्वेवरील विरार ते चर्चगेट या ट्रेन्स 5 ते 7 मिनिटे उशिराने आहेत, तर हार्बर लाईनवरील नेरूळ ते सीएसएमटी लोकल 6 ते 7 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे। त्यामुळे साहजिकच या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे सेवेला बसल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, काय सांगाल? आज खरं तर आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि त्यातच रेल्वे सेवेला हा फटका बसलेला आहे। काय नेमकी परिस्थिती आहे रेल्वे स्टेशन्सवर? मोहिनी, अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे दादर रेल्वे स्थानकावर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका जो तो मध्य रेल्वे असेल, वेस्टर्न असेल, हार्बर असेल, तिन्ही लाईनीला पडलेला आहे। कारण दादर स्टेशन परिसरामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणची दृश्य आपण पाहू शकतो की रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती जे आहे ते पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत सकाळपासूनच मध्य रेल्वे जी आहे ती कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्वच लोकल गाड्या ज्या आहेत ते 8 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत। तर वेस्टर्न रेल्वेचं पाहिलं तर विरार ते चर्चगेटपर्यंतच्या लोकल 5 ते 7 मिनिटं उशिराने सुरू आहेत। हार्बर लाईनवरती पाहायला गेलं तर नेरूळ ते CST अशा लोकल ट्रेन ज्या आहेत ते 6 ते 7 मिनिटं उशिराने धावत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर पहाटेच्या वेळेला मोठ्या प्रमाणात चाकरमाने नोकरदार वर्ग जो आहे तो मुंबईच्या दिशेने कामासाठी येत असतो। मात्र रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रेनमध्ये गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसून येत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या सर्वच लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत। कारण वेळापत्रक चुकलं तर वेळेवरती कामावरती पोहोचण्यासाठी चाकरमाने सुनील, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।